जय भीम मित्रांनो 12 फेब्रुवारी पासून बुद्धगया बिहार इथे बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू आहे। त्याची न्यूज इंग्लिश न्यूजपेपर दी मुकनायकने कव्हर केलेली आहे। त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। बौद्धांचा ब्राह्मणांना प्रश्न, बुद्धाचा चेहरा पाहणे हे धार्मिक ग्रंथात पाप होते, मग ते आज बुद्धगयामध्ये काय करत आहेत, अशी न्यूज मुकनायकने प्रसिद्ध केली आहे। महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्याच्या मागणीसाठी 12 फेब्रुवारी पासून देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी अनिश्चित काळासाठी उपोषण करत आहेत। हा संघर्ष केवळ धार्मिक मुद्दा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा आणि अस्मिता जतन करण्याचा हा लढा आहे। बौद्धगया महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे यासाठी शेकडो बौद्ध भिक्खू आणि अनुयायी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या हस्तांतराच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत। मित्रांनो, त्यांचा प्रश्न स्पष्ट आहे। जेव्हा हिंदू धर्मग्रंथात बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान टीका केली गेली, जेव्हा ब्राह्मणांनी मगधला महाभारतात पाप्यांची भूमी म्हटले आणि आज तेच ब्राह्मण महाबोधी मंदिराच्या कारभारावर का नियंत्रण ठेवत आहेत? महाबोधी महाविहार मंदिर त्यांच्या ताब्यातून मुक्त करून ते पूर्णपणे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी 12 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण त्यांनी सुरू केलेले आहे। बोधगया येथील महाबोधी मंदिराजवळ या निषेधाची सुरुवात झाली, जिथे शेकडो बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी मोकळ्या आकाशाखाली शांततापूर्ण निषेध करत आहेत। बौद्ध धार्मिक बाबींमध्ये राज्याचा हस्तक्षेप संपला पाहिजे आणि महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे। संपूर्ण देशभरातून अनुयायी आंदोलनस्थळी आलेले आहेत। त्रिपुरा, लडाख, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आदी भागातून लोक या महान आंदोलनात आपला सहभाग आणि पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तेथे पोहोचलेले आहेत। वैदिक ब्राह्मणांकडून जगातील पवित्र महाबोधी महावीराचे ब्राह्मणीकरण केले जात असून हा तथागत बुद्धांच्या तत्वांचा अपमान असल्याचे त्यांचं म्हणणे आहे। 20 फेब्रुवारी रोजी निषेधाच्या 9व्या दिवशी आंदोलकांनी ब्राह्मणवादी घटक आणि राज्य प्रशासनाकडून सतत छळ होत असल्याची तक्रार केली। त्यांनी आरोप केला की भिक्षूंना धमकावले जात आहे, त्यांचे शांततापूर्ण मेळावे खंडित करण्यासाठी जाणून बुजून मोठा आवाज निर्माण केला जात आहे आणि सरकारी अधिकारी त्यांच्याशी बोलण्यास नकार देत आहेत। चळवळीशी संलग्न असलेले डॉक्टर विलास खरात सर यांनी या विषयावर सविस्तर माहिती देताना सांगितले की महाबोधी महाविहाराचे मूळ मालक सम्राट अशोक आहेत, ज्यांनी 1 लाख सोन्याची नाणी खर्चून हे महाविहार बांधले होते। आज महंत ब्राह्मणांनी ते ताब्यात घेतले आहे, त्यामुळेच हे आंदोलन सुरू आहे। यापुढे खरात सर म्हणाले की 1949 चा जो कायदा आहे तो भारतीय संविधान आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कायद्याच्या विरोधात आहे। हे शुद्ध बौद्ध स्थळ आहे, परंतु बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी BTMC च्या धर्मयोगींनी ते स्थळ ताब्यात घेतले आहे। तेथे BTMC चे ब्राह्मण सदस्य मंदिरात घंटा वाजवतात आणि धूप जाळतात। येथे बुद्ध मूर्तींची तुलना पांडवांशी करून सादर केली जाते। पुढे खरात सर म्हणाले की हा साधारण लढा नाही आहे, हे साधारण आंदोलन नाही आहे, तर हा एक देशाची ओळख आणि गौरव वाचवण्यासाठीचा लढा आहे। बुद्धाच्या स्थानाचे हिंदू मंदिर म्हणून चित्रण करून ते शिव मंदिर आणि पांडवांशी जोडण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून कसे केले जात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले। पुढे खरात सर म्हणाले की भारताची ओळख म्हणजे बुद्ध आणि अशोक। आज जर तुम्ही बुद्ध आणि सम्राट अशोक उणे केले तर मगधची ओळख काय, असेही ते म्हणाले। आणि या आंदोलनातून 1949 च्या बोधगया मंदिर कायद्याला सुद्धा विरोध होत आहे आणि तो रिपील करण्यात यावा अशी मागणी देखील या ठिकाणी केली जात आहे। 1949 मध्ये लागू झालेला बोधगया मंदिर कायदा महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी 9 सदस्यीय बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती म्हणजेच BTMC स्थापन करते। मात्र या 9 सदस्यांपैकी केवळ 4 सदस्य बौद्ध आहेत, तर अध्यक्ष, जिल्हा दंडाधिकारी यांच्यासह 5 सदस्य हिंदू आहेत। आंदोलकांचे म्हणणे आहे की ही अन्यायकारक व्यवस्था बौद्धांना त्यांचे सर्वात पवित्र स्थान व्यवस्थापित करण्याचा अधिकार नाकारते, जिथे गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली होती। उपोषणाच्या 10व्या दिवशी काही भिक्षूंची प्रकृती चिंताजनक झाली होती। डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे। विलास खरात सर पुढे म्हणाले की हे मृत्युंजय व्रत आहे आणि आम्ही प्राण देऊनही हा वारसा जतन करण्यास तयार आहोत। प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी त्या ठिकाणी केला। पुढे ते म्हणाले की G20 परिषदेच्या वेळी ज्याप्रमाणे सरकारने दिल्लीत हिरवे पडदे टाकून झोपडपट्ट्या लपवल्या होत्या, त्याचप्रमाणे हे आंदोलन दडपण्यासाठी सर्व प्रकारची डावपेच अवलंबले जात आहेत। BTMC चे उद्दिष्ट केवळ नफा मिळवण्यावर केंद्रित आहे। आंतरराष्ट्रीय चलन मिळवण्यासाठी देणगी कार्यालय उघडण्यात आले असून
त्यांना येथे येणाऱ्या लोकांच्या गैरव्यवहार किंवा समस्यांशी काही संबंध नाही असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की आम्ही इतके दिवस इथे बसलो आहोत, सरकारला याची माहिती नाही का? मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी येथे यायला हवे होते. त्यांना बौद्ध धर्म आवडतो असे आम्ही ऐकले होते, मात्र सरकारने बोलण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. आता आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहणार आहे. प्राणांची आहुती देऊन देशाची अस्मिता वाचवता येत असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत असेही ते म्हणाले. या आंदोलनाला भारतातील बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि श्रीलंका, थायलंड, जपान आणि मंगोलिया यासारख्या देशातील आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनांसह भारतभरातील 500हून अधिक बौद्ध संघटनांचा पाठिंबा मिळालेला आहे. मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. आंदोलनाशी संबंधित आकाश लामा हे म्हणाले की प्रत्येक धार्मिक समुदायाचे त्यांच्या पवित्र स्थळावर पूर्ण नियंत्रण आहे, परंतु बौद्धांना हा अधिकार दिला जात नाही. सरकार महाबोधी मंदिरातून महसूल मिळवत आहे, परंतु बौद्धांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. महाबोधी महाविहार मंदिर ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून ते पूर्णपणे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी 12 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मित्रांनो, हिंदू मंदिरात हिंदू पुजारी असतात, मुस्लिम मस्जिदमध्ये मौलवी असतात, ख्रिश्चन चर्चमध्ये फादर असतात, तर मग बौद्धांच्या महाविहारावर ब्राह्मणांचा कब्जा का आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे. या आंदोलनाला सपोर्ट करणे हे आपले कर्तव्य आहे.